आयुर्वेद पेट्ससाठी वापरावं, हे तुम्ही पेट पेरेंट्सला कन्व्हिन्स कसं कराल? कुठल्याही कंडिशनमध्ये आपण जेव्हा आता पेट्सच्या बाबतीत कसं होतं, की एकतर त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांना अगदी थोडंसं काही झालं, की आपण घाबरून जातो. आणि इन्फॉर्मेशन तर एवढी अवेलेबल असते मार्केटमध्ये, मग पटकन स्ट्राँग मेडिसिन्स दिले जातात. हं. तर ह्याच्यात त्यांची इम्युनिटीची थोडंसं नुकसान होतं आणि त्यांची क्षमता प्रत्येक बॉडीची स्वतःची एक हीलिंग कपॅसिटी असते. तर ती थोडीशी डिसरप्ट होते. त्यामुळे आयुर्वेद हा जर फर्स्ट अप्रोच ठेवला, तर आयुर्वेद वर्क्स विथ द बॉडी. हं. त्यामुळे बाहेरून ज्या गोष्टी होत असतात, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आत जे इम्बॅलन्सेस झाले असतात, ते रिस्टोअर करणं हा आयुर्वेदाचा फोकस असतो. हं. म्हणजे इव्हन इफ युअर पेट इज नॉट इल, जरी हेल्दी पेट असेल, तरी ते हेल्थ प्रिझर्व्ह करणं, हे पण आयुर्वेदाचा खूप मोठा मोटिव्ह आहे. त्यामुळे आयुर्वेद हाच पहिला अप्रोच असावा असं मी म्हणेन. राइट. म्हणजे पण आता हा अप्रोच पेट पेरेंट्सनी जसं आता नॉर्मल वेटरनरी प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत, यांच्याकडे व्हॅक्सिनेशन पासनं पेट्सला न्यायला सुरुवात होते. हो. तर तसं रेग्युलर चेकअप करणं किंवा जसं यू सेड की प्रिझर्वेशन ऑफ हेल्थ या अप्रोचसाठी जर अप्रोच व्हायचं असेल तुला, तर तिथे तू काय सांगशील पेट पेरेंट्सला की काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? ह्या गोष्टी खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. हम्म. म्हणजे आहाराची कुठल्या पेटला किती गरज आहे, किती वेळा खायला द्यायला पाहिजे. त्यानंतर औषधं पहिला अप्रोच नसतोच. पहिलं लाईफस्टाईल करेक्ट करणं हे असतं. मूव्हमेंट किती होतीये, पेटला एक्सरसाइज किती मिळतोय. त्यानंतर खायला क्वालिटी किती चांगली आहे खाणं जे मिळतंय त्याची. आणि ते पचवण्याची क्षमता किती चांगली आहे. ती नसेल तर ती वाढवण्यावरती काम करायला लागतं. हम्म. आणि म्हणजे पूर्ण सनलाईटला एक्सपोजर किती आहे, या सगळ्या फॅक्टर्सना कन्सिडर करून एक प्रिव्हेंटिव्ह अप्रोच ठरवायला लागतो. राईट. जो माणसांसाठीचा अप्रोच आहे ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी, हं. तोच तू आता सांगताना हो. वाटतंय. तर ते खूप सिमिलर आहे का म्हणजे? सिमिलर नक्कीच आहे. कारण पेट्स आपल्या आयुष्याचा इतका जवळचा भाग बनलेत. म्हणजे दे आर अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. हम्म. त्यामुळे जसे लाईफस्टाईल डिसऑर्डर्सनी होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, लाईफस्टाईल चेंजेसनी जे होणारे डिसऑर्डर्स आहेत, ते जसे आपल्यामध्ये प्रमाण वाढलंय, तसं पेट्समध्ये सुद्धा वाढलंय. हम्म. कारण सपोज एखाद्याचं वर्क फ्रॉम होम चालू असेल आणि तो 12 तास बसून एकाच जागी काम करत असेल, तर इनव्हेरिएबली त्याचं पेट पण त्याच्या पायाशी 12 तास उभं बसून राहणार आहे. हम्म. त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईलचे जसे त्या मालकाला त्रास होणार आहेत, तसे त्या पेटला सुद्धा त्रास होणार आहेत. राईट. इंटरेस्टिंग. आता आयुर्वेद जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस एक म्हणजे कफ प्रवृत्ती किंवा पित्त प्रवृत्ती असं म्हणलं जातं. तर तसं हं. पेट्समध्ये पण असतं का? हो. आता वात, पित्त, कफ हे फारच ब्रॉड कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे मी आयुर्वेद जेव्हा शिकायला सुरुवात केली, ह्या 3 गोष्टीच कळायला मला साधारण 6-7 महिने गेले असतील. हम्म. कारण त्यांना आपण कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये फंक्शनल प्रिन्सिपल्सचं काम करतात असं म्हणू शकतो. ओके. त्यामुळे वाढ किती होते, भूक किती लागते, दिसायला कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात ते गव्हर्न करतात. हम्म. आणि कोणत्या पेटची काय प्रकृती असेल, हे त्याच्या जन्माच्या वेळेस ठरलेलं असतं. जन्म पण नाही, कन्सेप्शनच्या वेळेस ठरलेलं असतं. ओके. तर प्रत्येकाची एक बेसलाईन म्हणजे माणूस असो, प्राणी असो, तर बेसलाईन त्या वात, पित्त आणि कफचे प्रपोर्शन्स ठरलेले असतात. हम्म. सपोज 20-20-60 असं वात, पित्त, कफ जर आपण म्हणलं, तर ते सतत फ्लक्च्युएट होत असतात. मग हेल्थ नीट ठेवायची म्हणजे त्या 20-20-60 या बॅलन्सच्या जवळपास सारखं आपल्याला आणत राहणं, म्हणजे हम्म. आपण हेल्दी राहतो किंवा आपलं पेट हेल्दी राहतं. बरोबर. असा तो बेसिक कन्सेप्ट आहे. आणि पेट पॅरेंट्सच्या दृष्टीने किंवा प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये वगैरे ते वापरायलाच लागतं. पण साधारण रिलेव्हन्स एक ब्रॉड बघायला गेलं तर कुठल्या टाइपचं फूड त्याला सुटेबल असेल किंवा किती वेळा त्यांनी खायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्यावरून ठरवू शकतो प्रकृतीनुसार, किंवा कुठल्या डिसीजेसचा त्याला धोका जास्त आहे, हम्म. हे सगळं आपण त्यावरून ठरवू त्याचं शकतो. काही एक्झाम्पल देऊ शकतेस? अ, म्हणजे कफ वाढला तर हे सिमटम्स दिसू शकतात किंवा हां. वात वाढला असं अशा पद्धतीने एक्झाम्पल. ती प्रत्येकाची जी म्हणजे वाताच्या ज्या क्वालिटीज असतात, की
तो वृक्ष ठीक आहे, तेवढं डिटेलमध्ये नको जायला. नाही, हरकत नाही काही. पण जॉइंट पेन वगैरे असेल, हं, तर हे वात वाढल्याचं लक्षण आहे. बरोबर. किंवा अँक्झायटी डिसऑर्डर्स दिसतायत पेटमध्ये, ते पण वात वाढल्याचं लक्षण आहे. मग जेव्हा आपण तो वात बॅलन्स करण्यावर काम करतो, तेव्हा आपोआप हे इश्यूज कमी होत जातात. हं, कफ वाढला असेल तर ओबेसिटी दिसते आपल्याला किंवा सारखे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स दिसतात. बरोबर. पित्त वाढलं असेल तर एकतर उलट्या वगैरे होतात पित्ताच्या किंवा बॉडीवरती रॅशेस येणं, हे सगळे पित्ताची लक्षणं आहेत. ऑफकोर्स नेहमी असं इंडिव्हिज्युअल असं काही दिसत नाही, ते कॉम्बिनेशनमध्ये येतात. करेक्ट. पण ब्रॉड ह्याच्यात असं म्हणू शकतो. राइट. आता पेट पेरेंट्स जेव्हा एखादं मी आता डॉगचं एक्झाम्पल समजा घेतलं, की टिपिकली काहीतरी एक आजार डॉगला आहे असं ॲलोपॅथीच्या वेटनी डायग्नोज केलेलं आहे हं, आणि ते तुझ्याकडे आलेत. तर मग हं, ओव्हरऑल ट्रीटमेंटचा अप्रोच तुझा कसा असतो आणि किती ड्युरेशन असतं? हं. आणि मला दुसरं असं विचारायचं होतं, की मेडिसिन्स आयुर्वेदिक जे आपण देतो, तर ती कशा टाईपची असतात? मेडिसिन्स म्हणजे फॉर्म म्हणत असाल तर ते चूर्णांमध्ये येतात, टॅब्लेट्समध्ये येतात, तेलं असतात, सिरप सुद्धा असतात. हं, म्हणजे त्यात फारसा फरक नाहीये. बरोबर. ट्रीटमेंट कसं करतो म्हणायला गेलं तर ॲलोपॅथीची जी ट्रीटमेंट सुरू असते, त्याच्याबरोबरच आयुर्वेदाची ट्रीटमेंट आपण सुरू करतो. हं, फक्त अप्रोच थोडा वेगळा असतो, की फक्त जे जे झालंय ते न बघता आधीपासूनचे पॅटर्न्स बघितले जातात. हं, त्यामुळे त्या सगळ्या पॅटर्न्स बद्दल मी विचारते त्यांना आणि कुठल्याही डिसीजकडे आयुर्वेदाचा बघण्याचा अप्रोच आहे हेतू, लिंग आणि संप्राप्ती. तर हेतू म्हणजे कॉझेटिव्ह फॅक्टर्स, तर रूट कॉज शोधणं. लिंग म्हणजे जे सायन्स सिम्प्टम्स दिसतायत, तो डिसीज आपल्याला कसा दिसतोय हं, आणि संप्राप्ती म्हणजे कॉज आणि सायन्स यामध्ये ज्या गोष्टी घडल्या असतील बॉडीमध्ये, त्याचा अंदाज बांधून ट्रीटमेंट देणं. हं, त्यामुळे आपण कॉजेसकडे आधीच्या बघायला लागतं. रूट कॉज काय झाला असेल त्याचा. सो डायबिटीज असेल तर इन्शुलिन देऊन आयुर्वेदात काम संपत नाही. त्याला आधीपासूनचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स काय-काय आहेत? किती सेडेंटरी आहे? एक्सरसाइज किती मिळत होता? आहारात काय-काय होतं? हे सगळं बघत ह्याचे करेक्शन्स करत करावं लागतं. हं, आणि माझा अनुभव असा आहे, की हे जर राइट स्टेजला सुरू केलं ना, ॲलोपॅथी सुरू असताना आयुर्वेद जर राइट स्टेजला सुरू केलं, अगदी सुरुवातीला डिसीज झाला असताना, तर आपोआप हळू-हळू ॲलोपॅथिक मेडिसिन सुद्धा बंद होतं. त्याच्यावरचा डिपेंडन्स हळू संपतो. हं. आता ह्याच्यात काही केस स्टडीज बद्दल तू सांगू शकतेस का, की अ, 1-2 आता आत्ताचीच एक रिसेंटली केस आहे. त्या डॉगला कार्डिओमेगॅली होती. हार्टचा साईज वाढलेला होता आणि त्यामुळे लंग्सवरती प्रेशर येऊन लंग्समध्ये कंजेशन आणि तिला ब्रीथिंग इश्यूज वगैरे होत होते. तर त्यांची ट्रीटमेंट ऑलरेडी चालू होती. ब्रॉन्कोडायलेटर्स वगैरे तिला दिले गेले होते. आणि हार्टसाठी पण मेडिसिन्स सुरू होते. आणि 1 महिना झाला आयुर्वेदिक मेडिसिन्स पण आपण चालू केले. आणि आता ते परवाच त्यांचा मेसेज आला होता, की ते चेकअपसाठी गेले होते. तर त्यांचे ब्रॉन्कोडायलेटर्स आता बंद झालेत. हं, सो आता बाकी हार्टचे मेडिसिन्स चालू आहेत. त्याची आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट चालू आहे. हं. तर हळू दोन्ही एकत्र केलं तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा मिळतो. राइट. जेव्हा माणूस डॉक्टरांकडे जातो, हं, त्यावेळेस तो उघडपणे बऱ्यापैकी सिम्प्टम्स किंवा काय दुखतंय हे सांगू शकतो. हं. तर आता इथे पेट पेरेंट्स ऑब्व्हियसली तुला सांगतीलच, की डॉगला काहीतरी होतंय और कॅटला काहीतरी होतंय. हो, पण तुझा रिअल पेशंट हा प्राणी आहे. हो. तर त्या केसमध्ये ते किती कठीण जातं टू डायग्नोज अ अ, पर्टिक्युलर डिसीज. इतकं कठीण जात नाही ॲक्चुअली कारण आपल्या इतका जिव्हाळ्याचा विषय असतो आपले पेट्स. त्यामुळे आपलं जेवढं स्वतःकडे लक्ष नसतं तेवढं त्यांच्याकडे असतं. त्यामुळे बरोबर. पेट पेरेंट्स कदाचित स्वतःबद्दल इतके डिटेल्स सांगू शकणार नाहीत, पण ते त्यांच्या पेट्सबद्दल सगळे डिटेल्स सांगू करेक्ट, शकतात. करेक्ट. ग्रेट. आता डॉग्समध्ये कॉमनली दिसणारे डिसीजेस कुठले आहेत आणि त्याचं आयुर्वेदिक अप्रोच कसा आहे ट्रीटमेंटचा? कॉमनली दिसणारे म्हणजे आता मी जसं म्हणलं, की लाईफस्टाईल चेंजेस इतके झालेत, तर त्यामुळे जे माणसांमध्ये डिसऑर्डर्स दिसतायत, जे प्रमाण वाढलंय, तसंच ते पेट्समध्ये सुद्धा वाढलंय. हं, गेल्या 30 वर्षात पेट्समध्ये डायबिटीजचं प्रमाण तिप्पट झालंय हं, आणि
50% जास्त पेट्स ओबीस असतात. ओबीस किंवा ओव्हरवेट असतात. हं, तर लाईफस्टाईल चेंजेसमुळे हे सगळे त्यांना आजार होतात. इम्युनिटी कमी झालेली असते. स्किन इश्यूज खूप होतात. स्किन ॲलर्जीज वगैरे बऱ्याच प्रमाणात दिसतात आपल्याला. हं, जॉइंट इश्यूज अजून एक कारण म्हणजे त्याचं की जेनेटिक्स पण चुकीचे पुढे आलेत. इर्रिस्पॉन्सिबल ब्रीडिंग जे झालंय खूप मोठ्या प्रमाणात, हं. त्यांनी चुकीचे जीन्स पुढच्या जनरेशन्समध्ये आलेत आणि त्या ब्रीड्सला आता ते प्रॉब्लेम दिसतातच दिसतात. बरोबर. त्यामुळे तो पण एक कॉज आहे. एक फूडचा पण इश्यू आहे, की पेट फूड कंपनीजनी इतकं छान मार्केटिंग केलंय आणि इतकं ब्रेन वॉश केलंय, की आपल्याला घरातलं काही द्यायलाच भीती वाटते. हं, आणि त्याचं नॅचरल फूड म्हणजे हे पेट फूडच. ओव्हर प्रोसेस केलेलं पेट फूड हेच त्याच्यासाठी चांगलं आहे, असं आपली एक समजूत झालेली असते. हं. म्हणजे अजून सुद्धा पेट पेरेंट्स खूप बऱ्याच प्रमाणात ती भीती असते, की घरातलं काय-काय देऊ शकतो आणि काय नाही देऊ शकत. पण मग काय देऊ शकतो? कारण हा प्रश्न असणारच आहे बहुतेक पेट पेरेंट्सला. कारण आता हल्ली बऱ्याचदा किबल्स दिले जातात. हो. मे बी ते सोपं पण आहे आणि हं. रेडिली अवेलेबल आहे. सोप्पं आहे डेफिनेटली. हं, पण आपण स्वतःसाठी पण रोज खाणं बनवतोच आणि त्यांचं बनवणं इतकं काही अवघड नसतं. आपल्याला मेन भीती ही असते, की न्यूट्रिशन कंप्लीट होईल की नाही होणार. हं, तर ते बॅलन्स करणं इतकी मोठी टास्क नाहीये, जेवढं हाईप केलं गेलंय ते. आणि हल्ली पेट न्यूट्रिशनिस्ट्स पण खूप असतात आणि ऑनलाईन रेसिपीज पण भरपूर मिळतात. घरातलं तुम्ही सगळं देऊ शकता. प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आपल्यापेक्षा त्यांचं, पण हा पण एक फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे, की त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी आता तेवढी नाहीये. हं, त्यामुळे जर अगदीच ॲथलीट आणि स्पोर्ट्स ब्रीड असेल तुमची, तर तो खूप इम्पोर्टंट फॅक्टर आहे. अदरवाईज तुम्ही घरातल्या एक 5-6 गोष्टी सोडल्या, तर बाकी सगळं देऊ शकता. म्हणजे चॉकलेट, अल्कोहल, अ, जायफळ नाही देऊ शकत, लाल मिरची, हिरवी मिरची या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही बाकीचं सगळं देऊ शकता. हं. पण मग आता एक पोषक आहार आयुर्वेदाच्या दृष्टीने जर तुला सजेस्ट करायचा असेल, डॉगसाठी आणि कॅटसाठी, तर तू हं. काय सांगशील? म्हणजे काही अशी लिस्ट सारखं काही आहे का? एकतर आयुर्वेदात व्हरायटी इम्पोर्टंट असते. अ, सगळ्या प्रकारच्या चवी मिळायला पाहिजेत. अ, कुठल्या पेटनी किती खायला पाहिजे, किती वेळा खायला पाहिजे, हा पण एक खूप मोठा फॅक्टर असतो. हं, म्हणजे त्याचं डायजेशनची कपॅसिटी किती आहे, त्यानुसार त्याला खाणं मिळायला पाहिजे. हं. जर कपॅसिटी नसेल खूप डायजेस्ट करण्याची आणि आपण खूप देतोय, तर अजून वीकन होत जाणार आहे ते बरोबर. डायजेस्ट करण्याची पण मग हे कपॅसिटी. कसं शोधायचं? आता मध्ये ॲक्चुअली मी एक वर्कशॉप घेतला होता. त्यात मी या सगळ्या सायन्स सांगितल्या होत्या, की तुम्ही तुमच्या पेटला कसं ओळखू शकता, की त्याला भुकेची गरज आहे की नाहीये. मग त्याला मेंटली एनरिचमेंट मिळण्याची पण गरज असते. म्हणजे हं, डॉग्सला नॅचरली मिळण्याची खूप गरज असते. तर बरोबर. ते मिळतंय का? काही डोकं चालवायला लागतंय का त्याला दिवसभरात? किती फिजिकल एक्सरसाइज मिळतोय? आणि मग ते सगळं होऊन पण तो सारखं खाणंच मागत असेल, तर मग आपल्याला बाकी गोष्टी बघायला लागतात, की खरंच भूक लागलीये का डायजेशनची कपॅसिटीच कमी झालीये म्हणून उगाच त्याला भूक लागल्यासारखं वाटतंय. आणि मगाशी म्हटलं तसं बोर्डममुळे भूक होतीये सारखी किंवा खातच नाहीये, तर मग त्याचे काय बिघाड झालेत, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. आयुर्वेदिक ट्रीटमेंट इन जनरलच क्विक फिक्स सारखी वापरत नाहीत. म्हणजे नाही. जशी ॲलोपॅथीमध्ये काहीतरी दुखतंय म्हटल्यावर गोळी घेतली की पेन किलर घेतलं समजा, तर त्याचा आराम पडतो. हं. तर पेट्सच्या दृष्टीने मग ह्या ट्रीटमेंटसाठी पेट पेरेंट्सनी काय लक्षात ठेवलं पाहिजे किंवा तू कसं त्यांना तयार करतेस की मे बी ही प्रोलॉंग ट्रीटमेंट आहे फॉर बेटर हेल्थ? हं. तो एक चॅलेंज आहेच आहे, की आपल्याला सवय झाली असते एकदम क्विक फिक्सेसची, की हम्म, एक गोळी दिली की होऊन जातंय बरं. पण ह्याचे पुढे जाऊन होणारे दुष्परिणाम बरेच असतात. तर ते मला सांगायला लागतं, की जितक्या वेळा सप्रेस केलं गेलं असेल आधी, तेवढा नंतर पूर्ण बरं व्हायला वेळ लागतो. म्हणजे आता 1-2 केसेस जर बघितल्या माझ्याकडे, स्किनच्या ज्या केसेस येतात, हो. तर एक पेशंट असा होता ज्याला वर्षभर खूप प्रयोग झाले होते. वेगवेगळे औषधं देऊन झाली होती. कशाचाच काहीच फरक पडत नव्हता. मग ते माझ्याकडे आले आणि एक 5-6 दिवसात फरक त्यांना हे एक आहे की इम्प्रूव्हमेंट नक्की दिसते. हम्म, एक आठवड्याभराच्या स्पॅनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते. मग फक्त तो विश्वास ठेवून पुढे कंटिन्यू करत करत राहायला लागतं, की आपल्याला पूर्ण रिझॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला
करत राहावं लागणार आहे. हं. तर त्या केसमध्ये लागणारा वेळ हा जास्त आहे. म्हणजे आता साधारण एक 8-10 महिने झाले अजूनही त्याची ट्रीटमेंट चालू आहे. तेवढं सिव्हिअर लिजन्स आलेले नाहीयेत स्किनवर. हं. पण तरी इम्बॅलन्सेस बॉडीमध्ये आहेत. त्याच्यावर काम अजून चालूच आहे. 8-10 महिने झाले. हं. तेच अजून एक पेशंट होता. तो ओल्ड पण होता. पण तरी त्याला फारसे मेडिसिन्स दिले गेले नव्हते आयुष्यभरात. थोडी रॅश आली होती अंगावर आणि एक 3-4 आठवडे आधीपासून ते चाललं होतं. मग त्याला मी औषधं दिली तर 10-12 दिवसात त्याचं पूर्ण बरं झालं. हं. त्याला पुढे ट्रीटमेंटची आता गरज नाहीये. त्यामुळे हं. किती इम्बॅलन्सेस आधीपासून असतात ह्याचा विचार करायला लागतो त्यात. आणि जे पेन घालवणं किंवा लूज मोशन्स असतील ते पटकन स्टॉप करणं, हे आयुर्वेदात मान्यच नाहीये. म्हणजे अच्छा. बॉडीची स्वतःची हीलिंग कपॅसिटी असते, तर ती असिस्ट केली गेली पाहिजे. हं. जर लूज मोशन्स असतील, याचा अर्थ बॉडीतले दोष इम्बॅलन्स झालेत आणि ते दोष काढण्याचा बॉडी प्रयत्न करते. तर बरोबर. ते त्यावेळेला आपण थांबवून टाकले, तर ते दुसरीकडे दुसऱ्या टिश्यूजमध्ये रिडायरेक्ट होणार आहे. हं. त्यामुळे पेशंट ह्या गोष्टी आता पेशंट बघून त्याचं बल किती आहे, हे सगळं बघून क्लिनिकली करायला लागतात, की किती लूज मोशन्स होऊ द्यायला पाहिजेत त्याला. पण जेव्हा पुरेसे दोष बाहेर निघतात, त्यावेळेला मग आयुर्वेदात थांबवण्यासाठी पण औषधं आहेत. हं. पण ते पटकन थांबवले गेले नाही पाहिजेत. इंटरेस्टिंग. ब्रीड स्पेसिफिक कुठले आजार आहेत का? आणि त्याचा उपप्रश्न असा मला विचारायचा आहे, की इंडी ब्रीड्स जे आहेत, हं. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे का? हो, नक्कीच. म्हणजे इंडी ब्रीड्स मेन कारण तेच आहे, की ते त्यांच्याच ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. त्यांना हं. आपण दुसरीकडे रिलोकेट केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती नक्कीच चांगली आहे. हं. पण ह्यात बाकी पण गोष्टी आल्या. म्हणजे आपण त्यांना घरात जेव्हा आणतो, तेव्हा आपली जशी जीवनशैली असेल, तसा इम्पॅक्ट त्यांच्यावर पण होणार आहे. हं. त्यामुळे असं म्हणू नाही शकत, की इंडी डॉग आहे, तर त्याला काहीच होणार नाहीये. बरोबर. त्याला काही प्रमाणात आजार हे होणारच आहेत आपण घरी आणल्यावर. हं. ब्रीड स्पेसिफिक म्हणजे मगाशी म्हणले तसं जेनेटिक्समधून येणारे खूप कंडिशन्स आहेत. हं. हिप डिस्प्लेशिया असतो, जॉइंट डिसऑर्डर्स असतात. काही डॉग्समध्ये हार्ट डिसीजेस असतात. बीगल सारख्या ब्रीड्समध्ये अॅलर्जिक इश्यूज खूप असतात. हं. तर ह्या सगळ्या ब्रीडनुसार आलेल्या गोष्टी आहेतच, पण त्याला फारसा काही पर्याय नाहीये. बरं. किंवा टिक्स झाल्यात, तर त्याच्यावरती काय उपाय आहे? अ, त्याच्यावरती पण वेगवेगळे आता नीम ऑइल सारखे कंपाउंड्स असतात. कापूर असतं, करंजेल तेल वगैरे असतं. ते मी एक कॉम्बिनेशन बनवून पेट्सना रोजच लावायला सांगते. हं. म्हणजे खोबरेल तेल, नीम ऑइल आणि कापूर करंजेल तेल. हे कापूर करंजेल अगदी 3-4 ड्रॉप्स घ्यायचं. हं. नीम ऑइल कोकोनट ऑइलच्या 1:10 म्हणजे 10 पार्ट्स कोकोनट ऑइल आणि 1 पार्ट नीम ऑइल असं हं. घ्यायचं. आणि हे मिक्सचर तुम्ही रोज जे अगदी एक्सपोज झालेले स्पॉट्स असतात पॉजला, पायांना, पोटाखाली किंवा डोक्यावर असे थोड्या-थोड्या स्पॉट्सला असं लावून ब्रश करून बाहेर नेलं तर ते रिपेल होतात टिक्स प्लीज. हं. हं. आणि जर का टिक्स होऊच द्यायच्या नाहीयेत, असं जर करायचं असेल, तर हां, हे त्यासाठी काही आहे हे का? होच न देण्यासाठी आहे. हां. आणि शिवाय आहार आणि लाईफस्टाईल हे तर सगळ्याच डिसीजेसमध्ये हे बाय डिफॉल्ट आलंच. हं. अ, आणि झाले तर मग त्याला थोडेसे स्ट्राँग औषधं द्यावी लागतात. बरोबर. अ, आयुर्वेदामध्ये पण आहेत स्ट्राँग औषधं आणि ती पेशंट स्पेसिफिक द्यायला लागतात. ते हं. असं मास स्केलवर सांगण्यासारखं नाहीये. बरोबर. डेंटल हायजीन पण हल्ली आता हं, पेट पेरेंट्स जरा अवेअर झालेत. तर पण बाकी आता जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जी ज्याला आपण टूथपेस्ट, ब्रश हं. असंच विकतात म्हणजे डॉग्ससाठी. तर आयुर्वेदामध्ये असे काही उपाय आहेत का, की ज्यांनी त्यांची डेंटल हेल्थ चांगली राहील? हो, खूप सुंदर उपाय आहेत. चूर्ण मिळतात दंतधावनासाठी. म्हणजे ते पावडर्स घासल्या की काही प्रमाणात ते टार्टर वगैरे निघून जायला उपयोग होतो. हं. फक्त जर अगदी स्केलिंग झालेलं असेल त्या केसमध्ये उपयोग नाही. म्हणजे ॲडव्हान्स स्टेजला उपयोग नाही. हे सगळ्याच डिसीजेसच्या बाबतीत म्हणता येईल, की जेवढं लवकर सुरू कराल तेवढा फायदा चांगला दिसतो. हं. त्यानंतर जो एक वास येतो आपल्याला पेट्सच्या तोंडातून, तर ते फक्त तोंडाशी रिलेटेड नसून डायजेशन बिघडण्याचं लक्षण आहे. हं. तर आधी अग्नीवर काम केलं जातं आणि मग
तोंडासाठी पण खूप चांगली औषधं असतात. डायजेशन हा आय थिंक हो, बराच खूप. इम्पॉर्टंट फॅक्टर दिसतोय पेट्स मध्ये. पेट्सच नाही, आपल्यामध्ये पण इव्हन. ऑब्विसली राईट. कारण आयुर्वेदाचं प्रिन्सिपलच ते आहे, की आपण जे खातो, त्यातून ज्या गोष्टी ॲब्झॉर्ब होतात, त्यातून आपले सगळे टिश्यूज डेव्हलप होतात. म्हणजे ब्लड, मसल, फॅट हे सगळे त्यातून डेव्हलप होतात. त्यामुळे आहार आणि ते पचवण्याची शक्ती हे खूप प्राईम इम्पॉर्टन्स आहे त्याला आयुर्वेदात. आता मगाशी तू कोर्स बद्दल थोडस म्हणालीस की तू एक वर्कशॉप घेतेस हां. पेट पेरेंट्ससाठी. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांग की नेमकं काय काय त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि सगळ्या पेट पेरेंट्सनी का केला पाहिजे तो. हां. मी जसं म्हणलं आयुर्वेदाचं मेन मोटो हे आहे, की हेल्दी असणाऱ्या पेट्स किंवा हेल्दी ऑर्गॅनिझम्सची हेल्थ प्रिझर्व्ह करणं. तर बेसिक उद्देश त्या वर्कशॉपचं तेच आहे, की तुमच्या पेटला काहीही झालं नसताना तुम्ही तो वर्कशॉप करावात आणि त्यात मी सगळ्या काय-काय गोष्टी म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या जी आयुर्वेदात खूप छान सांगितली आहे, ती मी पेट्सच्या अनुषंगाने आपल्याला कशी वापरता येईल ते सांगितलंय. त्यानंतर आहारासाठी आपल्याला कसं ओळखता येईल, की आपल्या पेटला किती गरज आहे. एक्सरसाइजची किती गरज आहे, किती वेळा कोणकोणत्या टाईपचा मिळायला पाहिजे. दिवसभरात अजून काय-काय ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी मी त्या वर्कशॉपमध्ये कव्हर केल्यात. आणि त्याचं ड्युरेशन साधारण किती तो असतं? 1 तासाचं रेकॉर्डिंग आहे त्याचं ओके. आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिळून जाईल. ओके, ग्रेट. आता दिनचर्येविषयी अर्थातच प्रत्येक ब्रीडनुसार किंवा प्रत्येक पेट पेरेंटच्या वेळेनुसार हं. सुद्धा त्याची दिनचर्या ठरणार आहे. हो. पण एक टिपिकल अर्बन सेटअपमध्ये ज्यांच्याकडे डॉग आहे, अशा लोकांसाठी काय सजेस्ट करशील दिनचर्या असली पाहिजे? आयडियलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असेल ऑब्व्हियसली, हां. पण काही पॉइंटर्स जे पेट पेरेंट्सला उपयोगी पडतील. एक तर सूर्यप्रकाश मिळणं खूप महत्वाचं आहे आणि सूर्यप्रकाशात ॲक्टिव्हिटी असणं म्हणजे नुसतंच जाऊन त्यात बसणं असं नाही, पण दिवस तुमचा ॲक्टिव्हनेस त्या वेळेपासून यायला पाहिजे. त्यामुळे सकाळची जी वॉक असते, तेव्हा सर्वात मॅक्सिमम एक्सरसाइज व्हायला पाहिजे सूर्यप्रकाशात. अ, कोवळं ऊन असताना 7:30-8च्या दरम्यान. त्यानंतर जेवण 11:30-12 ची वेळ असली पाहिजे. पण आता ते डिफर करतं प्रत्येक पेटनुसार. त्याला कधी भूक लागते आणि प्रकृती कशी असेल त्यानुसार. त्यानंतर दिवसभरात त्यांना चुइंग अप म्हणजे कॅट असेल तर स्क्रॅचिंग, क्लाइंबिंग हे सगळं मिळायला पाहिजे. डॉग असेल तर चुइंग मिळायला पाहिजे, स्निफिंग मिळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. अ, आणि अभ्यंग म्हणून एक प्रकार असतो. तर हे जे मी सांगितलं तेलाचं मिक्सचर मी लावायला सांगते. आता डॉग्समध्ये अख्खं अभ्यंग करणं शक्य नसतं. त्यामुळे थोडं-थोडं 3-4 स्पॉट्सला जरी लावलं, तरी ते ब्रश केलं की पूर्ण बॉडीवरती पसरतं आणि तेवढं चिकटपणा पण राहत नाही. पण त्याचे फायदे पण चांगले होतात. इंटरेस्टिंग. त्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा एक हं. विषय आहे, जो बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे त्यांच्या स्वतःसाठी. हो. पण मग पेट्ससाठी पंचकर्म असं काही असतं का? असतं डेफिनेटली. पण पंचकर्माला कसं असतं, आपल्याला काय होतंय आत्ता, त्या एकदम सटल सायन्स असतात, की मळमळायला लागलंय, पोटात कसं तरी होतंय. तर हे आपल्याला पेट सांगू शकत नाहीत हम्म. आणि त्यांची फिजिओलॉजी वेगळी आहे आपल्यापेक्षा. त्यामुळे पंचकर्म करता येतं नक्कीच, पण तेवढ्या म्हणजे तितकं करता येत नाही. म्हणजे जसं माणसांमध्ये अगदी सर्रासपणे केलं जातं, तितकं पेटसाठी वापरता येत नाही. थोडे हम्म. लिमिटेशन्स असतात. बर. पण प्रिन्सिपल्स तेच राहतात, की बॉडीमधले जे दोष बिघडलेत ते बाहेर काढायचेत आणि बॅलन्स रिस्टोअर करायचा आहे. हम्म. तर हे प्रिन्सिपल्स अप्लाय करून आपल्याला माईल्ड फॉर्ममध्ये करता येतं पेटसाठी. तू खूप कमी रादर तू एकमेव ऑलमोस्ट डॉक्टर आहेस हो, साधारण की ज्याच्यात जे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स वापरून ट्रीटमेंट करतायत. हो. तर त्यामुळे हा अवेअरनेस एकतर वाढवणं हा एक हं. त्याच्यामधला चॅलेंज आहे किंवा त्याचा उपाय पण तोच आहे. पण जेव्हा पहिल्यांदा तुझ्याकडे अप्रोच होतात त्यावेळेस साधारण कॉमन प्रश्न काय असतात पेट पेरेंट्स विचारतात ते? बऱ्याच बाबतीत एकतर प्रॉब्लेम तो मेन हा आहे, की आपल्याला क्विक फिक्सेसची सवय झालेली असते.
त्यामुळे हे थोडं कळायला त्यांना अवघड पडतं, की 15 दिवस औषधं घेऊन परत फॉलोअप पण घ्यायचा आहे. हं. हं. तर फॉलोअप्सला खूप इम्पोर्टन्स आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये. कारण एक पार्ट जरी आपण रिझॉल्व्ह केला असेल ह्या 15 दिवसात, तरी आपल्याला रूट कॉजवर अजूनही काम करायचंय. हं. तर हे थोडंसं कळायला अवघड पडतं. त्यानंतर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड सध्या इतकं झालंय. प्रत्येक ठिकाणी काही ना काही नवीन इन्फॉर्मेशन मिळत असते. तर हे मला नक्की पेट पॅरेंट्सना सांगायला आवडेल, की तुम्ही 2 ते 3 व्यक्ती अशा बघा, की ज्यांचं तुम्हाला फिलॉसॉफी पटतीये, ज्यांचा चांगला अभ्यास त्यांचे आणि क्रेडेन्शियल्स बघा, की डिग्री आहे ना आणि काय ऑथॉरिटीने हा माणूस आपल्याला सांगतोय. 2-3 लोकं बघून ते जे सांगतात तेवढंच ऐका आणि खूप ओव्हरलोड स्वतःला करून कन्फ्यूज होऊ नका. हं. तुझं वेटरनरी प्रॅक्टिस पण होती म्हणजे ॲलोपॅथीच्या हो. ह्यानी. तर म्हणजे ते ट्रेनिंग तर तुझं ऑलरेडी झालेलं आहे. पण मग हा शिफ्ट तू आयुर्वेदावरती कशामुळे केलास आणि तो प्रवास कसा होता? आता हा ॲक्चुअली फार पर्सनल जर्नी होती ती. कारण पॅन्डेमिकच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आला, की इम्युनिटीची वाट लागत होती आणि रिकव्हर व्हायला बराच वेळ लागत होता. हं. त्या काळात मी स्वतःसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होती आणि आधीपासून माझं थोडंसं लगेच औषधं न घेणं असाच कल होता आणि इंटरेस्ट होताच मला आधीपासून. तर जेव्हा मी स्वतःसाठी घेतली, तेव्हा मला लक्षात आलं, की मी पटकन पूर्णपणे रिकव्हर होते. त्यामुळे मग मी मला ट्रीट करणाऱ्या डॉक्टर्सना विचारायला लागले. त्यांच्याकडून काही पुस्तकं घेतली. जिथे माहिती मिळते सगळीकडून पुस्तकं घेऊन वाचायला लागले आणि जसं मी ते वाचत गेले, तसं मला अजून मी त्यात गेले आणि सगळ्याची उत्तरं मिळत गेली. त्यामुळे मी नॅचरली ते प्राण्यांवरती इम्प्लिमेंट करायचं ठरवलं. आणि ह्या सगळ्याच्यात माझी जी डॉग आहे, कॉफी नाव आहे तिचं. हं. तर ती भयंकर अँक्शियस अशी इंडी डॉग आहे. तर तिला ते फारच ट्रॉमॅटायझिंग होतं मी तिला इंजेक्शन देणं वगैरे. कारण मला ती एकटीला ट्रस्ट करायची आणि मी इंजेक्शन दिलं की तिला भीती वाटायला लागली, ही काय करते? त्यामुळे तिचे पण रिएक्टिव्हिटी इश्यूज वगैरे हे सगळे वाढले होते. त्यावर पण मला बरंच काम करायला लागलं आणि जसं मी तिच्यासाठी आयुर्वेद सुरू केलं, तिने ते खूपच छान एक्सेप्ट केलं. हं. म्हणजे कितीही कडू औषधं वगैरे दिली तिला पावडर्स, ती व्यवस्थित खाऊन टाकते. काही तक्रार नसते तिची. हं. त्यामुळे तो पण एक खूप मोठा फॅक्टर होता इकडे शिफ्ट होण्याचा. राइट. आणि अजून एक म्हणजे इम्पोर्टंट असं आहे, की सध्याच्या काळात अँटिबायोटिक रेझिस्टन्स, पॅरासाइटिसाइड्सला रेझिस्टन्स इतका वाढत गेलाय, तो इर्रिस्पॉन्सिबल यूजमुळे वाढत गेलाय. हं. त्यामुळे हे सगळं असताना आपल्याला नक्कीच आयुर्वेद वापरण्याची गरज पुढे जाऊन पडणारच आहे. हं. या बाबतीत मला असं सांगायला आवडेल, की तुम्हाला म्हणजे साधे इयर क्लेन्झिंग सोल्युशन्स रिकमेंड केलेले असतात व्हेटनी आणि पेट पेरेंट्स ते संपल्यावर पेट शॉपमध्ये घ्यायला जातात नवीन. तेव्हा त्यांना सांगितलं जातं ते अवेलेबल नाही, त्याच्यासारखंच दुसरं आहे. हं. तर त्याच्यासारखंच दुसऱ्यामध्ये अँटिबायोटिक्स असतात, स्टिरॉइड्स असतात. तर सध्या इतकं सोपं असताना आपण ChatGPTला विचारू शकतो हे इन्ग्रीडियंट्स काय आहेत नक्की आणि मग थोडंसं कॉशियसली वापरणं गरजेचं आहे. राइट. जसं वर्कशॉप तू पेट पेरेंट्ससाठी घेतेस, तसं वेटरनरी डॉक्टर्ससाठी घ्यायचा तुझा काही प्लॅन आहे का? हो, आत्ताच मी जुलै पासूनच सुरू करणार आहे. कारण मी शिकत होते तेव्हा असा काही ऑप्शन अवेलेबलच नव्हता. त्यामुळे मी फारच तो असा घास घेतलाय. हां. तर मला वेटसाठी नक्कीच ते सिम्प्लिफाय करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जुलैपासून मी फर्स्ट बॅच सुरू करतेय. ग्रेट. त्यात बेसिकली आयुर्वेदाने जो माझा दृष्टिकोन बदललाय हं. हेल्थकडे बघण्याचा, तो त्यांना मिळावा असं माझा एम आहे हं. त्यातून. म्हणजे आता जसं आपण म्हणतो, की पेट पेरेंट्सला पण कमी माहिती आहे, की आयुर्वेदिक अप्रोच असू शकतो. हं. तसा वेट्सना पण मे बी असू शकेल, की त्यांना तेवढी माहिती नाहीये हो, किंवा जसं तुझं झालं, की तुला इंटरेस्ट होता म्हणून तू तेवढा वेळ दिलास आणि त्याच्यात थोडंसं नॉलेज घेतलंस. हो. पण तेवढा वेळ सगळेजण देऊ शकतीलच असं नाही. बरोबर. पण तो अप्रोच चेंज झाला तर मे बी ओव्हरऑल ट्रीटमेंटचा अप्रोचही हं. त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. तसे रेफरल तुझ्याकडे पेशंट्स येतात का? पेशंट म्हणजे डॉग्स किंवा हे? नाही अजूनपर्यंत आलेले. हॉनेस्टली नाही आलेले. पण मी जसं मगाशी एक उदाहरण दिलं ते नक्की होतं, की ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू असताना
आयुर्वेदिक वेळेत सुरू केली. म्हणजे काही केसेसमध्ये असं होतं, की ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी पण सांगितलं असतं, की आता ट्रीट करून काहीच फायदा नाही, आता काहीच होऊ शकत नाही. हं. त्या स्टेजला माझ्याकडे येतात. त्या अच्छा. स्टेजला खूपच लिमिटेड उपयोग म्हणजे ऑलमोस्ट नाहीच असं म्हणता येईल. हं. त्यामुळे वेळेत जर आलं तर नक्की आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्हीचा खूप चांगला उपयोग होतो. हो, चांगला उपयोग होतो. एक केस अशी होती, ती थोडीशी इंटरेस्टिंग होती. त्याला शुगर खूप जास्त वाढत होती. काय कुठलं ब्रीड होतं काय? लॅब होतं. ओके. 11 वर्षाचा होता आणि त्याची शुगर खूप 500च्या पुढे असायची. बरं. तर त्याला इन्शुलिन पण चालू होतं दोन्ही वेळेला. मग आयुर्वेदिक औषधं पण चालू केली. त्यानी थोडीशी कंट्रोलमध्ये आली. एक 250-300ला 4-5 दिवस आली. पण परत शूट अप व्हायला लागली आणि काही दिवसांनी त्याला सीजर्स पण यायला लागले. मग ते काही कारण कळत नव्हतं, कशाने येतायत. त्याला अँटी एपिलेप्टिक्स पण चालू होते, तरीसुद्धा दर 2-3 दिवसांनी सीजर्स येतच होत्या. मग त्याच्या डायग्नोस्टिक टेस्ट्स मी काही करायला सांगितल्या. त्यात असं लक्षात आलं लिव्हरवरती ग्रोथ होती. हं. त्याच्या केसमध्ये बायोप्सी करणं शक्य नव्हतं, कारण त्या पेट पेरेंट्सना ह्या वयात त्याला ही रिस्क घ्यायची नव्हती. पण मग लिव्हरसाठी जेव्हा औषधं सुरू केली आयुर्वेदिक, तेव्हा त्याच्या सीजर्स आपोआप थांबल्या. त्याचे अँटी एपिलेप्टिक्स नॅचरली बंद झाले. हं. त्यामुळे आता मागच्या 3.5-4 महिन्यात त्याला एकही सीजर आलेली नाहीये. हं. आणि लाईफस्टाईल म्हणजे त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ खूपच सुधारली. ॲपेटाईट चांगलं वाढलंय. चालायची त्याला इच्छा असते खाली जाऊन. वाह! त्यामुळे अशा गोष्टी नक्कीच होतात. ग्रेट. आता याच्यातनं पेट जेव्हा बरं होतं ट्रीटमेंटनी, त्यावेळेस मिळणारं सॅटिस्फॅक्शन त्याविषयी थोडंसं सांग? ते तर खूपच मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. हं. जेव्हा करू शकत नाही तेव्हा खूप एक हेल्पलेस फीलिंग येतं आणि जेव्हा अ, ते बरे होतं. होतात तेव्हा हं. खूपच म्हणजे ते डिस्क्राईब करताच येणार नाही. खूप हं. मोठं सॅटिस्फॅक्शन आहे ते. इंटरेस्टिंग. आता बऱ्याचदा मार्केटमध्ये आपल्याला नॅचरल पावडर किंवा नॅचरल इन्ग्रेडियंट्स, हं. आयुर्वेदिक मेडिसिन असं म्हणून पण काही ठिकाणी पेट्ससाठी मेडिसिन्स विकताना आपण बघतो. हो. तर असं जेव्हा एखादं प्रॉडक्ट समोर येतं, एस्पेशली Instagramवरती किंवा सोशल मीडियावरती आपण अशा जाहिराती बऱ्याच बघतो. हं. तर त्यावेळेस म्हणजे त्याविषयी तुझं काय मत आहे? किंवा ओव्हरऑल ही औषधं कुठे मिळतात आयुर्वेदिक? आता ही जी ह्याचं प्रमाण खूपच वाढलंय. नॅचरल, हर्बल, आयुर्वेदिक अशा गोष्टी वापरल्या की त्याचा सेल एकदम वाढतो. हं. हे सध्याचं मार्केट ट्रेंड चालू आहे. पण त्यात सुद्धा थोडंसं कॉशियस राहणं महत्वाचं आहे. कारण जे क्लेम्स पॅकेटच्या पुढे असतात, तेवढेच इन्ग्रीडियंट्स मागे लिहिलेले असतात असं नाही. त्यामुळे पॅकेट टर्न करून त्यात नक्की काय-काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि नॅचरल म्हणजे ते सेफच असेल. सेफ असतं कारण त्यात असे काही खूप केमिकल्स आणि असे मेजर साइड इफेक्ट्स काही होणार नाहीत. पण ज्याची गरज नाही आपल्या पेटला ते देण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे त्याचा अपाय होणारच आहे काही ना काही कारणाने. हं. मे बी तो हळू होईल कारण नॅचरल आहेत. पण गरज नसताना काही द्यायची गरज नसते. आयुर्वेदिक अप्रोच इन वेटरनरी ह्याच्यासाठी मुळातच कमी लोक आहेत. हो. तर त्यावेळेस नॉलेज शेअरिंग तुमच्या डॉक्टर्स ग्रुपमध्ये किंवा ओव्हरऑल नॉलेज गेनिंग एक्सचेंज हे तू कसं करतेस? अ, अजून तरी मी एकटीच ऑपरेट करत होते. मी आत्ता कुठे तो वेटसाठी कोर्स इंट्रोड्यूस केलाय. हं. त्यातून माझा ऑब्जेक्टिव्ह हाच असेल ऑब्व्हियसली, की एक मेनस्ट्रीममध्ये आयुर्वेद यावं आणि जे रेझिस्टन्सेस वाढत चाललेत चुकीच्या एक्सपोजरमुळे, तर त्याला एक पर्याय पण असावा. तर या नॉलेज शेअरिंगने नक्कीच उपयोग होईल हं. पुढे जाऊन. आता जेव्हा मेडिसिनल रेझिस्टन्स आपण म्हणतो, तर असे काही एक्झाम्पल्स आहेत का, की ठराविक पद्धतीची मेडिसिन्स पेट पेरेंट्सनी घेतल्यामुळे हं. तो रेझिस्टन्स दिसलाय आणि त्याच्यासाठी एक काउंटर आयुर्वेदिक अप्रोच आहे? असं वन टू वन जोडी लावणं फार अवघड आहे. कारण हं. ते जे इम्बॅलन्सेस होतात, ते खूप ग्रॅज्युअली होतात. अच्छा. आपल्याला ते कळायला फारच वेळ लागतो नंतर. हं. पण यूजविषयी मला नक्की सांगायला आवडेल, की इव्हन रेस्क्यू करणारी वगैरे लोकं असतात, त्यांचा उद्देश चांगला असतं. पण तेवढ्या छोट्या कारणाला खरंच अँटिबायोटिकची गरज आहे का? स्टेरॉइडची गरज आहे का? ते पटकन लावलं जातं. मग हं. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या वेटला विचारून ठेवू शकता, की अशा टाइपचे वुंड्स दिसले तर मी काय वापरू शकते सेफली,
ज्यांनी रेझिस्टन्स पण वाढणार नाही पुढे जाऊन. पुढच्या जनरेशन्सला त्याचा तोटा होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींची प्रत्येकानेच काळजी घ्यायला पाहिजे. इव्हन पेट शॉप ओनर्स पण जे असतात, त्यांनी पण रेकमेंड करताना थोडंसं जपून केलं. जपून केलं पाहिजे. राईट. आता नॅचरल इन्ग्रेडियंट्स पैकी असे कुठले इन्ग्रेडियंट्स तू सजेस्ट करू शकशील का, की जे इझिली अवेलेबल आहेत घरी हं, आणि जे पेट्सच्या फूडमध्ये किंवा रोजच्या जेवणात जर का आले, तर हं. त्याचा एक बेसिक फायदा तरी होईल? नक्कीच आपले हर्ब्स जे असतात आपण इतके म्हणजे ते काय म्हणता येईल अ, गुण येतो आपल्यासाठी तर आपण ते वापरतच नाही इनफ. पेट्सच्या डाएटमध्ये आपण खूप घाबरतो काही हर्ब्स ॲड करताना. हम्म. तर आपण अगदी सेफली हळद, हिंग, ओवा म्हणजे आपल्याला डायजेशनला त्रास होत असेल तर आपण ओवा खातो. तर ओवा, बडीशेप कधी काय वापरायचं आपल्याला आपल्यावरून माहिती असतंच. हम्म. त्यामुळे ह्या सगळे आपण एक-एक पिंच ह्या प्रपोर्शनमध्ये नक्कीच वापरू शकतो. खूप अति वापरायला नाही जायचं, त्याचे मग साइड इफेक्ट्स दिसतील. हम्म. पण एक-एक पिंच सेफली आपण प्रत्येक मीलमध्ये ॲड करू शकतो. आणि मग जे जे पेट्स आता प्रायमरीली किबल डाएट वरती आहेत, हं. तर त्यांनी शिफ्ट कसं व्हायला पाहिजे किंवा काय काय खाल्लं पाहिजे? हां. हा खूप छान प्रश्न आहे. आयुर्वेदात याला म्हणजे जरी सात्विक नसेल, जरी चुकीची काही हॅबिट असेल आणि ती आपण खूप वर्ष करत आलोय, तर त्याची सुद्धा बॉडीला सवय होते. त्यामुळे खूप वर्ष किबल खातोय आपला डॉग आणि आपल्याला आता कळतंय, की ते इतकं चांगलं नाहीये. तर आज मी बंद करून लगेच उद्यापासून घरचं खायला नाही देऊ शकत. हम्म. ते हळू करायला केलं गेलं पाहिजे. 10-15 दिवसांवर केलं गेलं पाहिजे. अ, सुरुवात करताना मी सांगते, की आपण किबलमध्ये थोडेसे फ्रेश इन्ग्रीडियंट्स टाकून सुरुवात करा. अ, फक्त ड्राय किबल खात असेल, तर त्यात ताक घालू शकता, चिकन ब्रॉथ घालू शकता, थोडंसं हेल्दी फॅट्स तूप घालू शकता, कोकोनट ऑइल घालू शकता. त्यानंतर थोडे बॉइल्ड व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. असं हळू करत किबलची क्वांटिटी कमी करत फ्रेश इन्ग्रीडियंट्स वाढवत ते रिप्लेस केलं गेलं पाहिजे. हम्म. सात्विक आहार आपण जेव्हा म्हणतो आयुर्वेदात, तर त्याच्यात मांसाहार जनरली कन्सिडर नाही करत. पण डॉग्स मध्ये मग सात्विक आहार हो. म्हणजे काय? ती त्यांच्या स्पेशीजची नीड आहे. राईट. आणि असं हा गैरसमज आहे, की आयुर्वेदात मांसाहार कुठेच नाहीये. हम्म. मांसाचे पण फायदे सांगितले गेलेत आयुर्वेदात. फक्त ते माणसाला तेवढे ॲप्लिकेबल नसतील, पण प्राण्यांना नक्कीच आहेत. हम्म. अ, सो सात्विक डाएट काय असतं कुत्र्यासाठी? अ, घरातलं म्हणजे सात्विक बेसिकली. बेस्ट. प्रोसेस्ड जेवढं नसेल तेवढं चांगलं. हम्म. त्यामुळे मीठ असावं, भाज्या असाव्या, कार्बोहायड्रेट्स असावे पण कमी प्रमाणात असावेत. प्रोसेस्ड काहीच नसावं. साखर जशी आपल्याला खूप खाणं चांगलं नाही, तसं त्यांनाही नाही आणि त्यांना तर उलट खूप कमी क्वांटिटीनी साइड इफेक्ट्स दिसायला म्हणजे साइड इफेक्ट्सपेक्षा तोटे दिसायला लागतात. हम्म. त्यामुळे ते कॉशियसली वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे बेसिकली जसं आपल्याला पण सांगतात बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नका. हम्म. पण आपल्याला आता ऑलरेडी माहिती आहे ते किती छान लागतात. हो, बरोबर. त्यांना माहितीच नाही तर उगाच इंट्रोड्यूस करूच नका ना. काही गरज नाही. त्यामुळे घरातलं जेवढं फ्रेश आणि चांगले इन्ग्रीडियंट्स एकतर तुम्हाला माहिती असतं आपण काय-काय ॲड करतोय. हम्म. ते जेवढं फ्रेश असेल तेवढं चांगलं त्यांच्यासाठी. आयुर्वेदिक एक्झामिनेशन आणि ॲलोपॅथिक एक्झामिनेशन ह्याच्यात नेमका काय फरक असतो? अ, हां. आता हे एक्झामिनेशन पेट पॅरेंटला दिसताना सेमच दिसणार आहे. जे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न असे 3 भागात एक्झामिनेशन करायला सांगितलं आयुर्वेदात. दर्शन म्हणजे ज्या गोष्टी बघून दिसतात आपल्याला, की ओव्हरऑल बॉडी कंडिशन स्कोर कसा आहे, डोळ्यात तेज आहे की नाहीये, फर क्वालिटी कशी आहे, या सगळ्या दर्शनातून दिसतात. स्पर्शन म्हणजे हात लावून ज्या गोष्टी समजतात, कोट क्वालिटी असेल, पल्स असेल, या सगळ्या गोष्टी. ऑस्कल्टेशन पण ह्यातच येतं, जे स्टेथोस्कोपने आपण करतो. त्यानंतर प्रश्न. प्रश्नांना इथे खूप जास्त इम्पोर्टन्स आहे, कारण आधीपासूनची हिस्ट्री कन्सिडर केली जाते. हम्म. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणलं, की रूट कॉज शोधणं, तर हे खूप प्रश्नांमधून येतं. मग बरेच प्रश्न विचारल्यावर आपल्याला
कळतं, की हा हेतू असू शकतो. मग असे-असे चेंजेस झाले असू शकतील. मग त्याच्यावरती काम केलं जातं. हम्म. त्यामुळे हा थोडासा एक डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. बरोबर. म्हणजे आता अर्थात तू हे प्रश्न सगळे पेट पेरेंट्सला विचारणार. हो. तर ह्याचं काही एक्झाम्पल देऊ शकतेस का? म्हणजे एक डिसीज किंवा एक एक डॉग तुझ्याकडे आलाय, तर तू पहिले दोन जे दर्शन आणि स्पर्श यांनी थोडीशी तपासणी केलीस. हं. पण आता त्या डिसीज साठी काय काय प्रश्न तू विचारतेस? असं काही एक्झाम्पल देऊ शकतेस? प्रश्न मला त्यांच्या लहानपणापासूनचे सगळे विचारावे लागतात. जसे की म्हणजे? की आत्तापर्यंत कधी गॅस्ट्रो झालाय का? टिक फीव्हर झालाय का? हम्म. व्हॅक्सिनेशन्स किती फ्रिक्वेंटली झालेत? कुठले-कुठले दिलेत? डिवर्मिंग कसं केलं गेलंय? त्यानंतर किती फ्रिक्वेंटली आजारी पडतो? अ, किंवा स्टूल्सची क्वालिटी कशी असते? पोट बिघडतं की नाही बिघडत? बिघडलं तर लूज मोशन्स होतात का कॉन्स्टिपेशन जास्त होतं? हम्म. या सगळ्यावरून थोडी क्लॅरिटी मिळत जाते. हम्म. आता तुझी प्रॅक्टिस मोस्टली तुझी ऑनलाईन कन्सल्टेशन आहे, हां. तर त्याविषयी सांग की लोकांनी तुझ्याकडे संपर्क कसा केला पाहिजे ओव्हरऑल? अ, प्रॅक्टिस म्हणजे मी बुकिंगसाठी एक लिंक देते. हम्म. त्याच्यावरून बुक करू शकतात माझ्याबरोबर कन्सल्टेशन हम्म. आणि ऑनलाईन असेल तरी सुद्धा खूप डिटेल्ड कन्सल्टेशन होतं. म्हणजे व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन असतं. त्यामुळे मी पेटला सुद्धा बघते आणि जे मी मगाशी सांगितलेलं स्पर्शनाच्या गोष्टी असतात त्यासाठी पण मी पेट पेरेंट्सवर त्या केसमध्ये रिलाय करते. हम्म. आणि ऑफकोर्स डायग्नोस्टिक टेस्ट तर आहेतच. मग मी त्या पण रेकमेंड करते आणि त्यावरून कन्सल्टेशन केलं जातं आणि आयुर्वेदिक औषधं आता खूप इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे कुठेही भारतातून जरी कन्सल्ट केलं, तरी मला त्यांना सांगता येतं, की तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक स्टोअरमधून ही औषधं घेऊ शकता. हम्म. तिथे नाही मिळाली तर ऑनलाईन पण मिळतात. अगदीच काही कॉम्प्लेक्स केसेस असतील, की त्याला खूपच वेगळं एक कॉम्बिनेशन द्यावं लागणार असेल, जे मार्केटमध्ये मिळणार नाही, तर त्या केसेसमध्ये मी इथून त्यांना कुरिअरनी पण पाठवते. हम्म. आता या डायग्नोस्टिक टेस्ट ज्या तू म्हणालीस, तर त्या काय टाईपच्या असतात? म्हणजे आपल्यासारखं लॅब वर्क प्रॉपर होतं का इथे हो. पेट्सचं? हो. लॅब वर्क होतं, ब्लड टेस्ट होतात, सीरम टेस्ट होतात, एक्स-रे असतो, सोनोग्राफी असते, हम्म. 2D इको पण करतात. पण अशा लॅब्स अवेलेबल हो. आहेत? अगदी. अगदी इझिली अवेलेबल आहेत. बर, कारण हे म्हणजे अर्थात पेट पेरेंट्सला माहिती हां. असेल, पण दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. ग्रेट. सो डॉक्टर अनुजा, मस्त मजा आली. खूप वेगळ्या पाथवरती तू आहेस आय थिंक, येस. आणि अवेअरनेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आय होप की ह्या कॉन्व्हर्सेशन मधनं लोकांना बरीच नवीन माहिती कळेल हो. आणि थोडासा आउटलुक मध्ये सुद्धा चेंज होईल. सो नक्कीच. कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग आणि ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. थँक यू.